कालच आम्ही येताना गावावरनं एवढे आंबे आणले होते. त्याच्यातले थोडे कटिंग काढून घेतले, राहिलेले मी पिकत घातले कांद्यात टाकले की जरा आंबे लवकर पिकतात. पण सगळ्यांना लोणचं करून दिलं आणि मलाच घालायचं राहिलं होतं लोणचं घरच्या घर. कधीतरी आवडत नाही म्हणतो, पण कधीतरी भाजी वगैरे आणणी झाली तर ती बरी पडते. म्हणून मी तुम्हाला आज सोप्या पद्धतीने लोणचं कसं घालायचं ते शिकवतो. इथं मी घेतलेले आहे मोहरी, मेथी आणि मिरे, 4 लवंगा आणि दालचिनीचे 4 तुकडे. तर हे मी वाटून घेतले एका मिक्सरच्या भांड्यात. तर ते आता एवढा वेळ नाही मला, त्यामुळं डायरेक्ट ह्याच्यात मिक्स करते. घरच्या घरीच मसाला केलेला जरा सुंदर लागतं लोणचं. आणि तो ह्याला डायरेक्ट कालवून ठेवणार. आता इतका गरमीचे दिवस आहेत त्यामुळं ते पटकन होऊन जाईल आणि आपलं झटपट लोणचं तयार होऊन जाईल. आणि ते ह्या प्लास्टिकच्या बरणीत आता तातडीक म्हणून मग माझ्याकडे ही एक छोटीशी बरणी रिकामी सापडली. त्याच्यात एक 4 आंबे चिरून घेतले. म्हणजे साधारण आता पुण्यात आणायला गेले तर मग 1 किलो आंबे आणले तर साधारण 4 ते 5च बसतात. मग ते हे आता गच्च भरताना भरली मी गच्च, पण ती उद्या सकाळपर्यंत त्याला पाणी सुटून जरा कमी होईल. आणि ह्या मसाल्यासहित हे टाकलेलं आहे. एवढा मसाला आणि आंबे टाकलेत. त्याच्यातच माझा घरी केलेला हा मसाला आहे. म्हणजे आपल्याला रोजच्या भाजीला वापरणारा हा 1 चमचा टाकते साधारण. तुम्हाला झणझणीत पाहिजे असलं तर जास्त वापरू शकता. आणि हे उकळून थंड केलेलं तेल डायरेक्ट तेल ह्याच्यात ओतून टाकलं. झालं आपलं लोणचं झटपट तयार. तुम्ही हे असंच करून ठेवलं ना, जर रोज वापरायचं नसलं तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची बरणी. नंतर मुरल्यावर बाहेर काढली तरी चालते.